morning, Samarth. येस येस विश्वजित बेटर आहे पहिल्यापेक्षा. हो थोडासा आहे अजून. येस थँक्यू. ओके स्टार्ट करूयात आपण रिव्हिजन स्टार्ट करूया तोपर्यंत स्टुडंट्स येऊपर्यंत ते सगळ्यानंतर नेक्स्ट जो टॉपिक आहे तो स्टडी करूया. गुड मॉर्निंग. येस हर्षवर्ध विश्वजीत समर्थ व्हेरी गुड मॉर्निंग. प्रिव्हियस क्लासमध्ये आपण कुठले टॉपिक स्टडी केले होते? प्लीज टेल मी. गुड मॉर्निंग ओमकार. Which topics are studied in a previous class? Yes. Okay, speed. Next. And velocity, yes. Speed and velocity आपण study केले होते. So what is speed? Difference, yes, tell me. Samarth, I have no option unmute. माझ्याकडे ऑप्शन नाही येतो. लॅपटॉपवर जर क्लासेस घेतले तर आहे, पण मी मोबाईलवर घेते तब्येत बरी नसल्यामुळे. सो please type it. What is the difference between speed and velocity? Okay. Omkar, what is the difference between speed and velocity? What is the unit of speed and velocity? Speed meter, yes. Velocity, speed meter, no. Speed is a distance travel per unit time. Okay, very good. But velocity is a distance travel by body in a specific distance, not a distance which was it in a specific direction. Speed, distance travel per unit time, and velocity, distance travel by body per unit time in a specific direction. Yes. Spelling mistake झाले. I mean तुला directionच करायचं होतं. Yes, direction. So velocity is speed plus direction. Similarly, displacement is speed plus distance plus direction. Yes, speed equals to distance upon time, and unit speed and velocity. Yes, Omkar, very good.
Velocity is a distance traveled by body in a specific direction or rate of change of distance. हो, शॉर्टली तुम्ही म्हणू शकता रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स मीन्स विथ रिस्पेक्ट टू टाइम्सच असतो. स्पीड मीटर पर सेकंड. येस. वेलॉसिटी येस किलोमीटर पर आवर इज ऑल्सो युनिट ऑफ स्पीड. वेलॉसिटी स्पीड आणि वेलॉसिटीच्या युनिटमध्ये डिफरन्स आहे का? Is there is a difference between the speed and velocity? Yes or no? No. Okay, very good. डिफरन्स नाहीये, दोन्ही पण सेम आहेत, फक्त तिथे डायरेक्शनचा डिफरन्स आहे दोघांच्या मध्ये. वेलॉसिटी मध्ये डायरेक्शन नेसेसरी असते, स्पीड मध्ये डायरेक्शन नेसेसरी नाही. सो हे आपण प्रिव्हियस क्लास मध्ये स्टडी केलं होतं. नाउ फॉर दिस सेशन अवर टुडेज टॉपिक इज average velocity, average speed and average velocity and instantaneous speed and instantaneous velocity. तुमच्या बुक मध्ये एवढे डिटेल मध्ये दिलेलं नाहीये, सो आपण फास्टली घेऊयात. आय मीन रिव्हिजन फास्ट करूयात. सी, सो फर्स्ट ऑफ ऑल ॲव्हरेज स्पीड. मला सांगा बरं, टेल मी व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर ॲव्हरेज स्पीड. स्पीड आणि ॲव्हरेज स्पीडच्या फॉर्म्युल्यात काही चेंज होईल का? Is there is a change between the formulas in speed and average speed? Yes. What is difference? What difference? Kilometer per hour is also unit of speed. विश्वजीत, मला सांगा फक्त फॉर्म्युला मध्ये काही डिफरन्स येईल का? नो डिफरन्स. ओके. नो डिफरन्स म्हणण्यापेक्षा फक्त एवढाच डिफरन्स येईल की ऍव्हरेज मध्ये आपल्याला टोटल डिस्टन्स आणि टोटल टाइम लागेल, आणि स्पीड मध्ये तुम्ही एक एक केस सेपरेट तुम्ही काढू शकताय. आय मीन स्पीड मध्ये फक्त एक तुम्हाला डिस्टन्स दिला असेल, टाइम दिला असेल, तर तुम्ही तिथे स्पीड काढू शकताय. पण जर ऍव्हरेज स्पीड काढायला सांगितलं तर तुम्ही ती स्पीड किती टाइम मध्ये चेंज झाली, किती वेळा चेंज झाली, तर तुम्ही त्याचं ऍव्हरेज काढू शकताय. जसे तुम्हाला मॅथ्स मध्ये ऍव्हरेज काढता येते तशीच सेम इथे पण काढायची. सो येस समत, व्हेरी गुड. टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाइम. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण याची डेफिनेशन स्टडी करूयात अँड देन एक्झाम्पल थ्रू हे सॉल्व्ह करू. फॉर्म्युला पण तेच आहे, तुम्ही नोट करू शकताय क्लास चालू असतानाच. अदरवाइज नाही केलं तरी पण चालेल, ठीक आहे. मी नंतर ग्रुपवर पोस्ट करते. ऍव्हरेज स्पीड सिमिलर टू स्पीड. फक्त इथे डिफरन्स काय असेल, तुम्हाला टोटल डिस्टन्स कव्हर करावं लागेल. म्हणजे डेफिनेशन मध्ये काय येईल, फक्त टोटल. येस. व्हेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट कॅन चेंज इवन व्हाईल इट्स मुव्हिंग अलॉंग अ स्ट्रेट लाईन. येस, करेक्ट आहे. ऍव्हरेज स्पीड मध्ये काय असेल, ओनली फॉर्म्युला तेच. स्पीड साठी फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, v is equals to d upon 2. Yes, velocity is equals or speed is equals to distance upon time. Sorry, speed equals to distance upon time. हा फॉर्म्युला जो आहे तो आपण प्रिव्हियस क्लास मध्ये स्टडी केलेला आहे. त्याच्यावरचे न्यूमेरिकल्स पण तुम्ही ओरली मला आन्सर दिलेले. सो इथे आता ऍव्हरेज स्पीड काय असेल, ओनली याच्यामध्ये डिफरन्स काय येईल, टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाइम. बट हाऊ टोटल डिस्टन्स अँड हाऊ टोटल टाइम हे आपण एक एक्झाम्पल थ्रू स्टडी करूयात. कसं टोटल डिस्टन्स किती असेल आणि टोटल. Yes, speed is a scalar quantity. This is the main difference between the speed and velocity. And velocity is scalar or vector. Vector quantity. Yes, very good, Samat. V equals to d by t. हा फॉर्म्युला आहे तुमच्या स्पीडचा. बट जर तुम्हाला म्हटलं फाइंड ऍव्हरेज स्पीड, तर तुम्ही चेंज काय करणार आहे, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय अ बॉडी, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बॉडी इन अ टोटल टाइम. टोटल टाइम मध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय तिनं, म्हणजे त्या बॉडीचं असेल ऍव्हरेज स्पीड. ऍव्हरेज स्पीड म्हणजे काय, सपोज तुम्ही टाइम नुसार तुमचं स्पीड चेंज केलंय. येस, वेलॉसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी. मीन्स
सपोज तुमची इव्हन तुम्ही सायकलवर चाललेत किंवा कारमध्ये तुम्ही कार ड्रायव्हिंग करताय आणि सपोज फर्स्ट ऑफ ऑल तुमचं स्पीड आहे 40 किलोमीटर पर आवर. 40 किलोमीटर पर आवर तुम्ही जाताय 2 आवर मध्ये और 1 आवर मध्ये. नेक्स्ट तुम्ही तुमचं स्पीड चेंज केलंय, 40चं 80 केलंय. मग 80 मीटर पर आवर तुम्ही स्पीड चेंज केलंय, आय मीन तुमचा टाइम पण काय होईल, चेंज होईल. सपोज इथे आलंय 2 आवर. नेक्स्ट अगेन चेंज केलंय 140 और 100 किलोमीटर 3 आवर्स. देन तुमचं ऍव्हरेज स्पीड किती असेल, तर टोटल डिस्टन्स किती, टोटल डिस्टन्स असेल तिथं 220 डिवायडेड बाय 4 + 2 + 1 7 आवर. आय मीन तुमचं टोटल डिस्टन्स स्पीड किती असेल 220 डिवायडेड बाय 7 आवर्स. जे असेल फाईन आन्सर करून ते असेल तुमचं ऍव्हरेज स्पीड. डेफिनेशन फॉर्म्युला युनिट इज अ सेम, ओनली त्यामध्ये चेंज काय असेल. येस हर्षवर्धन. एनी डाऊट? Harshvardhan, any doubt? Please type it. काय एक्सप्लेन करायचं, एक्झाम्पल का? ओके ओके ओके. सी सपोज आता ही तुमची कार आहे आणि ह्या कारचं स्पीड आहे तुमचं सपोज 40 किलोमीटर पर आवर इन 40 किलोमीटर इन 1 आवर. सो टेल मी व्हॉट इज द स्पीड ऑफ दिस कार. इथे 2 घ्या, 1 नका घेऊ. 2 किलोमीटर 40 किलोमीटर तुम्ही कार चालवताय 2 आवर मध्ये, तर स्पीड किती असेल. व्हॉट इज द स्पीड ऑफ दिस कार. 20 किलोमीटर पर आवर. येस, 20 किलोमीटर तुम्ही कसं करणार आहे, स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. सो 40 डिवायडेड बाय 2 इक्वल्स टू 20 किलोमीटर पर आवर. हे काय झालं तुमचं, हे झालं स्पीड. आणि त्याच्यामध्ये जर डायरेक्शन, येस 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 सांगते समज मी, याच्यामध्ये जर डायरेक्शन इन्क्लूड असेल तर ती तुमची असेल velocity. Speed, this is 20 kilometer per hour, this is speed, but if it is add in a yes, which example Samarth? Or more examples? ओके हा, एक मिनिट मला एवढं एक्सप्लेन करू देत ना, मग मी सांगते. ओके, ही झाली स्पीड आणि याच्यामध्ये जर डायरेक्शन ऍड असेल तर ती असेल तुमची व्हेलॉसिटी. बट आता तुम्हाला काय करायचंय, मी विचारलाय क्वेश्चन, व्हॉट इज अ ऍव्हरेज स्पीड अँड. नो, तुम्ही नंतर लिहू शकताय. फक्त पॉइंट्स लिहून घ्यायचे काय शिकवलं ते, आणि त्यानुसार तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. मी याच्यावर आज तुम्हाला न्यूमेरिकल्स सॉल्व्ह करायला देणार. सी मग आता याच्यामध्ये ही झाली स्पीड, आता ऍव्हरेज स्पीड काढायची आपल्याला. सी ऍव्हरेज स्पीड कशी काढणार आहेत. सपोज तुमची कार आहे, फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही चालले 20 किलोमीटर पर आवर, 20 किलोमीटर इन 1 आवर. 20 किलोमीटर डिस्टन्स कंप्लीट करताय तुम्ही 1 आवर मध्ये. मग तुम्ही काहीतरी डिस्टन्स कव्हर केलाय 20 किलोमीटर 1 आवर मध्ये. नेक्स्ट त्या 20 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केल्यानंतर आम्ही तुमची स्पीड चेंज केली, 20 ची किती केली 40 किलोमीटर. सपोज तुमची कार आता इथे आली, मग तुमचं स्पीड आहे 40 किलोमीटर. हा सपोज ए पॉइंट आणि हा बी पॉइंट. ए पॉइंट वरून बी पॉइंट पर्यंत येण्यासाठी तुम्ही किती डिस्टन्स कव्हर केलं 20 किलोमीटर अँड इन 1 आवर. 1 आवर मध्ये. मग आता तुम्हाला ए पॉइंट पासून सी पॉइंट पर्यंत जाण्यासाठी तुम्ही तुमचं स्पीड चेंज केलंय, 40 किलोमीटर केलंय. 40 किलोमीटर तेवढं डिस्टन्स आहे. बी टू सी किती आहे 40, आय मीन इथले डिस्टन्स किती आहे 40, हे डिस्टन्स आहे तुमचं सपोज 20 किलोमीटर. सो बी टू सी जाण्यासाठी सपोज तुम्हाला 3 आवर्स लागतात. तर माझा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द ऍव्हरेज स्पीड इन दिस केस.
or in this example, if a car is moving from an initial point A to B 20 kilometer in 1 hour and next point B to C 40 kilometer in 3 hours, then what is the average speed? Average speed किती असेल? फॉर्म्युला सेम आहे, बट तुम्ही फक्त चेंज काय करणार आहे? टोटल डिस्टन्स डिवाइडेड बाय टोटल टाइम. टेल मी. ओंकार, मी क्वेश्चन विचारलाय, तू फक्त आन्सर युनिट लिहिलंय मीटर पर सेकंड. मी क्वेश्चन विचारला. 60 किती आन्सर आहे? तर समज 13.33. येस विश्वजीत, करेक्ट. 15 किलोमीटर पर आवर. फिफ्टीन किलोमीटर पर आवर इज अ ॲव्हरेज स्पीड. समज फक्त कॅल्क्युलेशन मिस्टेक झाली तुझी. सी. हाऊ समज एक्सप्लेन इट. येस विश्वजित, करेक्ट. येस मी तेच म्हणते ना, तुझं मिस्टेक झालंय, फक्त डिव्हिजन चुकली. ठीक आहे. 15 किलोमीटर आन्सर इज अ करेक्ट. हर्षवर्धन आणि ओमकार समजलाय? येस और नो? ओके ओके. हर्षवर्धन, ओमकार, आर्यन, क्वेश्चन समजला असेल तर घ्यायला. येस और नो? ओके ठीक आहे. आता मी हा क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवते. 40 किलोमीटर आणि हा कसं चेंज केलं आपण? काय केलं? 20 किलोमीटर इन 1 hour and 40 kilometer in 2 hours. 60 by 4. So speed is equals to total distance. Total distance किती आहे? First of all 20 kilometer and next is 40 kilometer. So 20 plus 40 equals to 60 kilometer and total time 1 hour plus 2 hours. Sorry, इथे 3 होता. 1 hour plus 3 hours equals to 4 hours. So speed किती असेल तुमची? 15 kilometer per hour. सो दिस इज अ ॲव्हरेज स्पीड. आता आपण याच्यामध्ये ॲव्हरेज स्पीड पण फाइंड करूयात, एक एक्झाम्पल घेऊन, आणि ॲव्हरेज वेलॉसिटी पण फाइंड करूयात. सो टेल मी व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर ॲव्हरेज वेलॉसिटी? काय चेंज असेल इथे? फक्त ॲव्हरेज स्पीडचा जर फॉर्म्युला टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाइम आहे, तर ॲव्हरेज वेलॉसिटीसाठी काय फॉर्म्युला मिळेल? ओके ते सोडा. आता माझा क्वेश्चन नेक्स्ट काय आहे तो. विश्वजीत, गिव्ह माय आन्सर क्वेश्चन. माझ्या क्वेश्चनचा आन्सर द्या. गिव्ह मी द आन्सर. टोटल डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टोटल टाइम. ओके व्हेरी गुड. येस समज. टोटल चेंज काय असेल? फक्त चेंज काय असेल तिथे? फक्त टोटल डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टोटल टाइम. दिस इज द डिफरन्स. नाउ सी, हेच आपण टोटल डिस्टन्स
ॲव्हरेज स्पीड आणि ॲव्हरेज व्हेलॉसिटी एका एक्झाम्पल्स थ्रू फाइंड कर. Yes, Samar. Ask some questions. ओके, लास्ट क्वेश्चन्स देन आपण ते एक एक्झाम्पल घेऊयात की ज्याच्यामध्ये दोन्ही पण व्हॅल्यूज फाइंड करता येतील. सी, सपोज फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही सायकल चालवताय आता आणि तुम्ही सायकल चालवताना फर्स्ट ऑफ तुम्ही किती डिस्टन्स कव्हर केले, सपोज 30 किलोमीटर. 30 किलोमीटर डिस्टन्स कम्प्लीट केलंय 2 आवर मध्ये. 2 आवर्स मध्ये तुम्ही 30 किलोमीटर डिस्टन्स कम्प्लीट केले ना. आता तुम्ही थकलेत त्याच्यामुळे तुमची स्पीड काय झाली, कमी केली. तर नेक्स्ट किती असेल मग, सपोज तुम्ही 10 किलोमीटर, नेक्स्ट तुम्ही स्पीड डिस्टन्स कम्प्लीट केलंय 10 किलोमीटर इन अगेन 2 आवर. तुम्ही इथे 30 किलोमीटर केले 2 आवर मध्ये आणि इथे 10 किलोमीटर कम्प्लीट केले 2 आवर मध्ये. तर तुमची ऍव्हरेज स्पीड किती असेल? समर्थ, घाई नको करूस, घाईमध्ये तुझा आन्सर चुकतोय. हर्षवर्धन, आर्यन, ओमकार, आन्सर द्या. येस, 10 किलोमीटर ओमकार. येस, व्हेरी गुड. नो समर्थ, तू असं करतोय का? 30 डिवायडेड बाय 2 15 आणि इकडे काय केलं 5. असं नाही करायचंय समर्थ. आधी आधी अगोदर काय करायचंय, फर्स्ट ऑफ ऑल टोटल डिस्टन्स कर ना, ऍडिशन कर. टोटल डिस्टन्स किती येतात त्यामुळे तुझा आन्सर चुकतोय. टोटल डिस्टन्स किती येईल या केसमध्ये, 30 + 10 किलोमीटर. 30 किलोमीटर + 10 किलोमीटर इक्वल्स टू 40 किलोमीटर. तू रॉंग वेने सॉल्व्ह करतो. येस हर्षवर्धन, व्हेरी गुड. 30 किलोमीटर + 10 किलोमीटर म्हणजे इथे किती येईल, 30 + 10 इक्वल्स टू 40. आणि टाइम किती येईल, 2 + 2 4 आवर. सो 40 डिवायडेड बाय 4 इक्वल्स टू 10 किलोमीटर/आवर. गॉट इट? समजले समज? काय रिपीट करायचंय, क्वेश्चन रिपीट करायचा की टॉपिक रिपीट करायचा? येस आर्यन, 10 किलोमीटर/आवर. समज रिपीट काय करायचंय, विच सेम क्वेश्चन्स की डिफरंट क्वेश्चन? सेम. ओके, डिफरंट क्वेश्चन देती. सपोज तुम्ही कार चालवली फर्स्टली 40 किलोमीटर/आवर. 40 किलोमीटर/आवर इन 4 आवर. 40 किलोमीटर डिस्टन्स कम्प्लीट करताय तुम्ही 4 आवर मध्ये. देन नेक्स्ट 20 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करताय 2 आवर मध्ये. अँड नेक्स्ट 5 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करताय और 10 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करताय 1 आवर मध्ये. 40 किलोमीटर 4 आवर मध्ये, 20 किलोमीटर 2 आवर मध्ये आणि 10 किलोमीटर 1 आवर मध्ये. सो मला सांगा ऍव्हरेज स्पीड किती असेल?
येस येस, व्हेरी गुड समज. 70 डिवायडेड बाय 7 इक्वल्स टू 10 किलोमीटर पर आवर. समजलाय, ठीक आहे. आता तू जो फर्स्ट महिने करत होता ते रॉंग होतं, तसं नाही करायचे, यास सॉल्व्ह करायचे. समजलाय ना? येस ओमकार. येस करेक्ट आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण एक एक्झाम्पल घेऊयात आणि त्याच्यामध्ये आपण ऍव्हरेज स्पीड आणि ऍव्हरेज वेलॉसिटी फाइंड करू. जस्ट एक मिनिट. सो तोपर्यंत मी एक क्वेश्चन देते. एक इमेज अपलोड होईपर्यंत तो सॉल्व्ह करा. मग घ्या. 20 किलोमीटर्स इन 2 hours. 10 kilometers in 1 hour and again 20 kilometers 2 hours. सॉल्व्ह करा. आहे ऍव्हरेज स्पीड किती असेल या केसमध्ये? येस येस करेक्ट आहे. किती येते ऍव्हरेज स्पीड? 10 kilometers per hour. येस करेक्ट. येस करेक्ट. ओमकार येस. हर्षवर्धन, what is average speed in this case? ओके नेक्स्ट टॉपिक स्टडी करूया. आय मीन नेक्स्ट एक्झाम्पल. आता या केसमध्ये मला तुम्ही सांगायचं ऍव्हरेज स्पीडचे आपण एक्झाम्पल स्टडी केले. आता दोन्ही पण मीन्स बोथ ऍव्हरेज स्पीड अँड ऍव्हरेज व्हेलॉसिटी किती असेल. सपोज आता तुमचा हा आहे इनिशियल पॉइंट ए इनिशियल पॉइंट आहे आणि इथे तुमची कार्स उभी आहे. सपोज इथे कार आहे तुमची. आता काय होतंय, ए आणि इथे बी पॉइंट आहे. कार स्टार्ट झाली आणि ए बी पॉइंट पर्यंत गेली तेव्हा तिने डिस्टन्स कंप्लीट केलंय 200 मीटर इन 10 सेकंड. 200 मीटर इन 10 सेकंड. नाव इथे तिचा सी पॉइंट आहे. आता बी टू सी आली ती, तिचं डिस्टन्स आहे 300 मीटर इन 15 सेकंड. 300 मीटर इन 15 सेकंड. आता या कारने टर्न घेतलाय, इथे आली ती आणि टर्न घेऊन ती परत बी पॉइंट जवळ येऊन इथे येऊन स्टॉप झाली. ती इथपर्यंत स्टॉप केलंय तिने. असा असेल तिचा सी पॉइंट. म्हणजे आता फायनली कार इथे होती तर आता इथे आली. अगेन हिचं डिस्टन्स असेल 300 मीटर इन 15 सेकंड. तिन्ही पण व्हॅल्यूज कळल्यात. काय काय सांगितलंय मी, डिस्टन्स किती सांगितलंय आणि टाइम किती सांगितलंय, समजलंय? फर्स्ट ओके समर्थ, व्हेरी गुड. 800 divided by 40 equals to 20 meter per second.
येस, समज आणि विश्वजित तुम्हाला समजले. बाकी हर्षवर्धन काय केलं या कळलंय. सी, ए किती होता, ए टू बी जाण्यासाठी किती दिवस लागले. आता आपण इथे ऍव्हरेज स्पीड काढूयात अगोदर. ऍव्हरेज स्पीड किती असेल, 200 प्लस 300 प्लस 300. येस, 200 प्लस 300 प्लस 300. गाडी एक टर्न घेऊन आली, ऍव्हरेज स्पीड काढतोय आपण. इथे डायरेक्शन कुठेही मेन्शन नाही. 200 प्लस 300 प्लस 600 किती, सॉरी 300 अगेन किती झाले, 800. डिस्टन्स किती झालं, 800 मीटर. आणि टाइम किती झाला, 10 प्लस 15 प्लस 15, 40. 800 डिवायडेड बाय 40, 800 मीटर डिवायडेड बाय 40 seconds, which is equals to 20 मीटर पर सेकंड. सो 20 मीटर पर सेकंड काय झाली त्याची ऍव्हरेज स्पीड. आता ऍव्हरेज स्पीड झाली 20 मीटर पर सेकंड. येस, हे सगळ्यांना कळलं. बट ऍव्हरेज व्हेलॉसिटी किती झाली मला सांगा. मी रफ करते आणि परत व्हॅल्यूज तुम्हाला देते. ऍव्हरेज व्हेलॉसिटी किती झाली. सी, इथे ए बी सी. येस, डिस्प्लेसमेंटच चेक करायची ना. सो टेल मी, फर्स्ट ऑफ ऑल 200 मीटर होता आणि 10 सेकंड. इथे 300 मीटर 15 सेकंड. इथे सी अगेन 300 मीटर 15 सेकंड. सो मी, माझा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द ऍव्हरेज व्हेलॉसिटी, नॉट ऍव्हरेज स्पीड. ऍव्हरेज स्पीड आपण फाइंड केली, किती आली, 20 मीटर पर सेकंड. ऍव्हरेज स्पीड किती असेल. व्हॉट इज डिस्प्लेसमेंट. येस समज, यू टेल मी व्हॉट इज डिस्प्लेसमेंट फॉर अँड सॉल्व इट. मला अगोदर सांगा, या केसमध्ये ऍव्हरेज सॉरी डिस्प्लेसमेंट किती असेल. या केसमध्ये डिस्प्लेसमेंट असेल. सी, डिस्प्लेसमेंट मीन्स शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द इनिशियल अँड फायनल पॉइंट. आता इनिशियल पॉइंट ए आहे. कोणी आन्सर येते का ना की डिस्प्लेसमेंट किती या केसमध्ये. समज, विश्वजित, हर्षवर्धन, आर्यन, ओमकार. येस, व्हेरी गुड. 200 मीटर. येस, 200 मीटर काय झाली आहे डिस्प्लेसमेंट. बिकॉज सी, डिस्प्लेसमेंट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द इनिशियल अँड फायनल पॉइंट. म्हणजे ती कार एवढं डिस्टन्स कंप्लीट करून आली, 800 डिस्टन्स झालं तिचं एवढं. बट तिची डिस्प्लेसमेंट किती आहे. आता तिचा इनिशियल पॉइंट आहे, नो नो समज रॉंग येते. हा झाला फायनल पॉइंट आणि हा झाला इनिशियल पॉइंट. ए झाला इनिशियल पॉइंट, बी फायनल पॉइंट. मग ए टू बी, आय मीन सपोज हा जर इनिशियल पॉइंट पकडला, सो डिफरन्स बिटवीन द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द इनिशियल अँड फायनल पॉइंट, तर किती डिस्टन्स येते, 200 मीटर. सो ऍव्हरेज व्हेलॉसिटीच्या फॉर्म्युल्यामध्ये नो ओमकार, नो. सॉल्व इट अगेन, ट्राय करा, बघा, किंवा इकडे लक्ष द्या. आता मी एक्सप्लेन करते. ऍव्हरेज व्हेलॉसिटी किती असेल, टोटल डिस्प्लेसमेंट. सो टोटल डिस्प्लेसमेंट किती झाली आहे, 200. बट टेल मी व्हॉट इज द टोटल टाइम. डिस्प्लेसमेंट तर 200 झाली हे कळलं, बट टोटल टाइम किती आहे या केसमध्ये. समज, कॅल्क्युलेशन व्यवस्थित कर. 5 सेकंड कसा असेल विश्वजित. हाऊ 5 सेकंड टाइम. ओमकार, what is the total time in this example. 10 second, no. 5 second is also no. No. Total time. See, टोटल टाइम किती येतो इथे, इकडे लक्ष द्या सगळे व्यवस्थित. टोटल टाइम, टोटल डिस्टन्स तर 800 कंप्लीट केलं. 800 साठी टाइम किती लागला होता तुम्हाला, 40 सेकंड. 15 प्लस 15 अँड हे 10, 14 सेकंड्स. बट आता डिस्प्लेसमेंट जरी झाली असेल, येस येस, व्हेरी गुड समज, 5 मीटर पर सेकंड इज अ आन्सर. की इथे ऍव्हरेज व्हेलॉसिटी किती असेल. करेक्ट करेक्ट, इट्स करेक्ट. 5 मीटर पर सेकंड असेल. बट कशी असेल सी,
ॲव्हरेज व्हेलॉसिटी किती असेल इथे 5 मीटर पर सेकंड. 200 मीटर डिस्प्लेसमेंट झाली, बट 200 मीटर डिस्प्लेसमेंट कम्प्लीट करायला त्याला टाइम तेवढाच लागलाय, सेम टाइम 40 सेकंड. 10 सेकंड प्लस 15 सेकंड प्लस 15 seconds. Yes, very good. 200 divided by 40, which is equals to 5 meter per second is the average velocity. समजलं हे विश्वजित, ओमकार? समजलं असेल सगळ्यांना तर येस टाइप करा. आर्यन, सी एकच एक्झाम्पल होतं, बट ऍव्हरेज वेलॉसिटी वेगळी आली आणि ऍव्हरेज स्पीड वेगळी आली आहे दोन्ही पण केसमध्ये. समजलं ना कसं फाइंड करायचंय? वन मोर एक्झाम्पल. ओके, 5 is a difference. 5 is not difference. 5 meter per second is a average velocity. ठीक आहे, मी अजून एक एक्झाम्पल्स देते, त्यामध्ये सॉल्व्ह करा तुम्ही. आणि मी ग्रुपवर याच्यावर 7-8 क्वेश्चन्स टाकते, तेवढे होमवर्क करायचा. ओके हर्षवर्धन. सी अगेन ती कार आहे, पॉइंटला आहे, इथून इथे गेली बी पॉइंटला. बी पॉइंट अगेन सी पॉइंट पर्यंत आली. बी ए टू बी कंप्लीट केले, सपोज 400 डिस्टन्स, 400 मीटर इन 20 seconds. अँड अगेन बी टू सी कंप्लीट केलंय 500 डिस्टन्स, 500 मीटर डिस्टन्स इन 10 seconds. So first of all find average speed. Average speed किती या केसमध्ये? First of all find average speed, then find average velocity, and is this average speed and average velocity is same in this case? 3 questions आहेत. So मग total final answer काढून सांगू. Yes, correct. किती येतात? 30 मीटर पर सेकंड. Average speed is 30 मीटर per second. Yes, and average velocity average velocity. What is average velocity? Please type it. Average. Am I audible, students? Okay, Harshvardhan, network problem maybe. Okay, my question, काय क्वेश्चन विचारलाय मी? What is the average velocity? Average velocity चा आन्सर काय असेल? Average speed तर फाइंड केली तुम्ही 30 मीटर पर सेकंड. And what is average speed? Velocity, sorry. Then tell me Samad, what is the displacement in this case? अजूनही कन्फ्युज आहात का डिस्प्लेसमेंट मध्ये? डिस्प्लेसमेंट, what is the definition of displacement? Shortest distance between initial and final point. आता इनिशियल पॉइंट कुठला आहे, फायनल पॉइंट कुठला आहे तो बघायचा. त्याच्यामध्ये शॉर्टेस्ट डिस्टन्स किती आहे? येस, शॉर्टेस्ट डिस्टन्स. बट किती डिस्टन्स आहे इथे? मे बी डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट सेम पण असू शकतंय. आपण त्याच्या प्रॉपर्टीज स्टडी करताना बघितलंय की डिस्प्लेसमेंट काय असू शकते? पॉझिटिव्ह असू शकते, नेगेटिव्ह पण असू शकते, आणि डिस्टन्सच्या इक्वल पण असू शकते, और 0 पण असू शकते. Yes, then 900 displacement, 900 meter. Then what is average velocity? Yes, 30 meter per second. Very good. आणि लास्ट क्वेश्चन होता माझा, ऍव्हरेज स्पीड आणि ऍव्हरेज वेलोसिटी या केसमध्ये सेम आहे का? Why average speed and average velocity same in this case?
Because distance and displacement are same. Yes. Yes, very good. Because distance and displacement both are same in this case. Now last examples 4 minutes आहे. So होमवर्क मी ग्रुपवर देते तुम्हाला की याचे क्वेश्चन्स देते, व्हॅल्यूज देते आणि अगोदर स्पीड आणि व्हेलॉसिटीच्या देते, देन ऍव्हरेज स्पीड आणि ऍव्हरेज व्हेलॉसिटीच्या तुम्ही सॉल्व्ह करायच्या. 7-8 क्वेश्चन्स देते ते सॉल्व्ह करून द्या. ठीक आहे. एक लास्ट क्वेश्चन अजून 4 मिनिट्स आहे. सो सपोज ही कार आहे, ए पॉइंट सेम, एक मिनिट, सी इथे तुमची कार आहे, ती हे ए पॉइंट ए टू बी गेलीये 400 मीटर इन 10 सेकंड बी पर्यंत, बी टू सी गेलीये 200 मीटर इन अगेन 10 सेकंड आणि ती एवढं डिस्टन्स कंप्लीट करून आली आणि परत एवढं डिस्टन्स गेलीये इथे. सपोज हे आहे 200 अगेन 200 मीटर इन 10 seconds. Then what is average velocity? Only average velocity फाइंड करा. स्पीड नका फाइंड करू, ऍव्हरेज स्पीड तुम्हाला फाइंड करता येईल. ओनली फाइंड ऍव्हरेज वेलॉसिटी. सी केअरफुली सॉल्व्ह करा. ए बी हा पण इनिशियल पॉइंटच असेल तुमचा. ए बी, दिस इज ए, दिस इज बी अँड दिस इज सी. काय ड्रॉ करायचे समज नोटबुक मध्ये ड्रॉ करून सॉल्व्ह करणार आहे का? 2 मिनिट्स राहिलेत फक्त. जरी टाइम आउट झाला तरी ह्या क्वेश्चनचा आन्सर पण तुम्ही मला होमवर्क मध्ये देणार आहे. ठीक आहे, मी टाइम एक्सटेंड करते. लास्ट क्लास तुमचा ह्याच्यानंतर क्लास नाही ना कोणाचा? हा लास्ट क्लास आहे ना? ओके, मी एक्सटेंड करते. हा ठीक आहे, आपला क्लास 10 मिनिट एक्सटेंड झालाय. ठीक आहे, होईल. एक्झाम्पल सॉल्व्ह करून सॉल्व्ह करा. एक मिनिट, इथे चेंज करा व्हॅल्यू. इथे 800 घ्या, इथे 800 व्हॅल्यूज घ्या. और एनिवेज असू द्यात, इथे 200 असू द्या. ठीक आहे, नका घेऊ. 200 is 200 मीटर 10 सेकंड. फर्स्टली ए टू बी असेल 400 मीटर इन 10 सेकंड, बी टू सी असेल 200 10 सेकंड्स. आय मीन इथे इथपर्यंत ए पर्यंत, आणि हे असेल परत अगेन 200 to 10. Find average speed in this case. Firstly, average speed per options. ओके ठीक आहे. सी इथे कार आहे तुमची ए पॉइंट, ही कार आहे ए पॉइंट, ए टू बी जाती ती 400 मीटर इन 10 सेकंड. लेट मी चेक बी. नंतर ती टर्न घेतीये आणि इथे आली आता. सो इथून ती इथपर्यंत किती असेल तिचं? सेम 400 मीटर इन 10 सेकंड. नेक्स्ट एक्झाम्पल दिले मी, न्यू दिले. आणि ती इथून परत पुढे जाते, इथे स्टॉप नाही करत, ती अगेन इथे जाते. इथे स्टॉप न होता इथे गेली ती, म्हणजे तिचा हा झाला सी पॉइंट. तर तिचं डिस्टन्स आहे एवढं 200 किलोमीटर, 200 मीटर इन 10 सेकंड. सो व्हॉट इज द फाइंड ऍव्हरेज वेलॉसिटी? और फर्स्टली फाइंड ऍव्हरेज स्पीड, देन ऍव्हरेज वेलॉसिटी. जे सेकंड एक्झाम्पल आपण फाइंड केलं ना त्यामध्ये तसंच एक्झाम्पल आहे, फक्त थोडंसं चेंज आहे यामध्ये. Average velocity 10 meter per second. No. Samad, what is this average speed and, or, average velocity? Average speed and, or, average velocity? 10 meter per second. No. What is this average speed and or average velocity? 10 meter per second. No. What is this average speed and or average velocity? 10 meter per second. No. What is this average speed and or average velocity? 10 meter per second. No. What is this average speed and or average velocity? 10 meter per second. No. What is this average speed and or average velocity? 10 meter per second. No. What is this average speed and or average velocity? 10 meter per second. No. What is this average speed and or average velocity? 10 meter per second. No. What is this average speed and or average velocity? 10 meter per second. No. What is this average speed and or average velocity? 10 meter per second. No. What is this average speed and or average velocity? 10 meter per second. No. What is this average speed and or average velocity? 10 meter per second. No. What is this average speed and or average velocity? 10 meter per second
विच व्हिडिओ? काय सेम क्वेश्चन्स? ओके, बट तुम्हाला दिसणार नाहीये ते क्वेश्चन्स. क्वेश्चन्स दिसणार नाही. नाही, ओव्हर टाइम ओव्हर नाही होणार आहे. 10 मिनिट क्लास 12:30 पर्यंत चालणार आहे. 12:30 पर्यंत क्लास चालणार आहे तुमचा. टाइम ओव्हर नाही झालेला ओंकार. सी समज तुला काय दिसत नाहीये हे बघ, इथून बघ ना, इथे फक्त एवढंच आहे. इथून टर्न घेतला, इथे कुठलीच व्हॅल्यू दिलेली नाहीये. इथून एवढा डिस्टन्स 400 मीटरच आहे, जेवढं एवढं आहे. 400 मीटर इन 10 सेकंड. 400 मीटर इन 10 सेकंड. फक्त तो इथे स्टॉप न करता पुढे जाऊन स्टॉप झालाय, म्हणजे इनिशियल पॉइंटच्या पण पुढे जाऊन स्टॉप झालाय. ओके, टोटल डिस्टन्स 1000 इट्स करेक्ट. अँड टोटल टाइम 30 seconds. Yes, then average speed is no, Vishwajit. 33.3 meter per second is the average speed. 1000 divided by, yes, yes, very good, Samad. 33.33 meter per second is the average speed. बट माझा क्वेश्चन तुम्हाला आहे की या केसमध्ये ऍव्हरेज व्हेलॉसिटी किती आहे. म्हणजे तुम्हाला फर्स्टली डिस्प्लेसमेंट फाइंड करायची आणि मग तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. किती डिस्प्लेसमेंट आहे समर्थ, विश्वजित, ओमकार, हर्षवर्धन? मला अगोदर डेफिनेशन सांगा विश्वजित. समर्थ किती केले तू आन्सर? 6.666. नो, समर्थ इज करेक्ट, बट तुझं एक सिली मिस्टेक आहे. सिली छोटीशी मिस्टेक आहे. काय मिस्टेक आहे ती तू सांग फक्त. तिचं कॅल्क्युलेशन तू करेक्ट केलंय, बट आन्सर इज नॉट करेक्ट. छोटी सिली मिस्टेक आहे, तेवढी सांग फक्त काय केलंय. 6.66 इज करेक्ट. 200 डिवायडेड बाय 30 करेक्ट समर्थ, बट डिस्प्लेसमेंट मला सांगायचंय की या केसमध्ये पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह, झिरो, सेम काय आहे? नेगेटिव्ह. देन तुझा आन्सर काय असेल? What is the final answer? Minus 6.66 meter per second. Very good. This is the final answer. I mean, या केसमध्ये तुमची किती असेल ऍव्हरेज व्हेलॉसिटी? -6. -6.66 मीटर पर सेकंड. समजलंय विश्वजित? समजलं? हर्षवर्धन, ओमकार? नसेल समजलं तर मी सॉल्व्ह करून देते. टाइप करा येस और नो. ओके, नाही समजलं, ठीक आहे. ओमकार समजलं? येस, फायनल पॉइंट इज मोर दॅन इनिशियल पॉइंट. नो. ओके, ठीक आहे. सी आता इकडे लक्ष द्या काय होतंय. मगाशीच्या केसमध्ये जे आपण सेकंड नंबरचं एक्झाम्पल बघितलं होतं, तिथे तुमची कार इथे स्टॉप झाली होती. इथे स्टॉप झाली होती आणि एवढं डिस्टन्स किती होतं तुमचं? 200 मीटर. सो तुम्ही लगेच घेतलं 200 डिवायडेड बाय 10 और वॉट एव्हर 8 सेकंड काय असेल ते. त्याच्यामुळे त्या केसमध्ये तुमची डिस्प्लेसमेंट काय आली? पॉझिटिव्ह आली. बट तुमची कार इथे स्टॉप झालेली नाहीये किंवा इथे स्टॉप नाही झालेली. तुमची कार कुठे स्टॉप झालीये? इथे स्टॉप झाली. म्हणजे इनिशियल पॉइंटच्या पण पुढे जाऊन स्टॉप झाली. मग आता तुमचं डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला काय आहे? और डिस्प्लेसमेंट काय असते? टेल मी, व्हॉट इज अ डिस्प्लेसमेंट? शॉर्टेज डिस्टन्स. शॉर्टेज डिस्टन्स मीन्स कुठल्या पॉइंटचं शॉर्टेज डिस्टन्स? इनिशियल अँड इनिशियल मायनस फायनल की फायनल मायनस इनिशियल?
इनिशियल टू फायनल की फायनल टू इनिशियल? आय मीन डिफरन्स कसा आहे तो, इनिशियल मायनस फायनल की फायनल मायनस इनिशियल? फायनल टू इनिशियल, येस. विश्वजित समजलंय, टू फायनल पॉइंट. फायनल पॉइंट मध्ये आपलं इनिशियल डिस्टन्स मायनस केलं की आपल्याला डिस्प्लेसमेंट मिळते. मग आता इथे फायनल डिस्टन्स किती आहे बाळांनो तुमचं? 200 ना. इथे इनिशियल पॉइंट आहे हा, म्हणजे तुमच्या कारचा हा इनिशियल पॉइंट झाला आणि हे झालं फायनल पॉइंट. सो 200 मायनस 400 किती येईल तुमचं? -200. आणि टाइम तर किती येईल सगळ्या केसमध्ये? 10 10 10 प्लस 30 अँड 200 डिवायडेड बाय 30 येईल टोटल तुमचं -6.66 मीटर पर सेकंड. समजलं विश्वजित, ओमकार? येस. सम विश्वजित समजलंय का? ओमकार? विश्वजित तुझं नाही आला आन्सर. नसेल समजलं तर मी परत एक्सप्लेन करते. समजलंय का तुला? अरे 200 डिवायडेड बाय 30 किती येतं बाळा? कर की. -200 डिवायडेड बाय 30 किती येतं? 3 6 8 18 2 0 परत 3 6 18 66 पॉइंट येईल ना आन्सर. समजलंय विश्वजित? विश्वजित समज, ओके. हे झालं इथं ऍव्हरेज स्पीड आणि ऍव्हरेज व्हेलॉसिटी. मी ग्रुपवर क्वेश्चन्स देते, तेवढे सॉल्व्ह करा. आणि नेक्स्ट क्लासमध्ये आपण स्टडी करूयात ऍव्हरेज व्हेलॉसिटी, सॉरी, इन्स्टंटेनियस स्पीड अँड इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी अँड ऍक्सलरेशन. छोटे छोटे टॉपिक आहेत. हो, अजून 11 मिनिट्स आहेत. येस, बट मी तुम्हाला होमवर्क मध्ये देते क्वेश्चन्स. ते डायग्राम ड्रॉ करायचे आणि मग सॉल्व्ह करायचे. डायग्राम ड्रॉ करायचे, मग तुम्हाला कळेल की त्या केसमध्ये डिस्टन्स किती येते, डिस्प्लेसमेंट किती येते, आणि मग तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, इथे आपण स्टॉप करूया. आणि नेक्स्ट क्लासमध्ये काय सांगितलं मी, आपण इन्स्टंटेनियस स्पीड, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन हे तुम्ही सॉल्व्ह करायचे. होमवर्कला देते, तिथे सॉल्व्ह करा. ओके, काही डाऊट असतील तर विचारा. क्वेश्चन्स असतील नसतील समजलेले तर विचारू शकता. विश्वजित, समर्थ, ओमकार, आर्यन, हर्षवर्धन, काही क्वेश्चन्स असतील तर विचारा. जे नाही समजलेलं, आत्ताचे जेवढे एक्झाम्पल्स झाले त्याच्यामध्ये असा कुठला क्वेश्चन आहे की जो नाही समजला? ओके, हो हो, बाय. आधी सांगा तर काही क्वेश्चन समजलाय की नाही. समज मी होमवर्कला देते क्वेश्चन्स. ओके ओके, बाय स्टुडंट्स, बाय.